चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे मी आणि माझ्या उकडीच्या मोदकची कहाणी. मी तुम्हाला खरं सांगते, मला उकडीचे मोदक जमत नाही. माझ्या मम्मीकडे नेहमी तळणीचे मोदकच केल्या जातात आणि मी तळणीचे मोदकच खाल्ले होते. आमच्या विदर्भाकडे अशा पद्धतीचे मोदक नसतात. मी जेव्हा लग्न करून इकडे आली तेव्हा मला कळलं की उकडीचे मोदकचा काही प्रकार असतो बघा. आता तर YouTubeमुळे घराघरात उकडीच्या मोदकची रेसिपी पोहोचलेली आहे. सर्वजण आपापल्या घरी ट्राय करतात बघा. आता माझ्या मुलीला तर उकडीचे मोदक फार आवडतात. माझी समोरची काकू आहे चतुर्थीला तिच्यासाठी आणून देते बघा. तर मी एकदा उकडीचे मोदक असंच म्हटलं ट्राय करावं. माझ्या मैत्रिणींना कॉल करून मी विचारले. त्यांनी आपापली रेसिपी माझ्या शेअर केली. मला पण खूप इच्छा झाली की मी उकडीचे मोदक ट्राय करावं. मी दुकानातून मस्तपैकी उकडीच्या मोदकचं पीठ घेऊन आली आणि ट्राय करायला गेली. मला नाही जमलं. माझे उकडीच कदाचित चुकले असेल. माझे कवरच जमली नाही. मला तुकडे पडत होते सारखे-सारखे. म्हणून ते मी पीठ उचलून म्हणजे टाकूनच दिले होते शेवटी. आणि मला माहीत पण नव्हतं की जे भाकर पण करता येते म्हणून बघा. माझ्याच्यानं चुकलंच होतं सगळं. तर मग मी ते ट्राय करणं सोडूनच दिलं होतं. पण म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण जर मनापासून जर ट्राय केली तर ती जमते. तर मी समोरची काकू आहे जी मला उकडीचे मोदक आणून देत होती. मी त्यांना विचारलं, YouTubeला काही रेसिपी बघितलं आणि खरंच मी ट्राय केलं बघा. मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवत आहे ते माझा सेकंड ट्राय होता. कारण फर्स्ट ट्राय तो माझा चुकला होता. सेकंड ट्राय जे मी गणपती बाप्पाचं नाव घेऊन मनापासून ट्राय केलं होतं बघा. मला खरंच ते उकडीचे मोदक छान असे जमले आहे बघा. मी सारण पण इतकं छान केलं होतं आणि मी घाबरतच काकूंना 2 उकडीचे मोदक टेस्ट करायला दिले होते, की खरंच माझे उकडीचे मोदक बरोबर जमले की नाही, उकड जमली की नाही, कदाचित कच्ची तर नसेल राहिली ना. मग त्यांनी ट्राय केलं आणि सांगितलं, की "वृषाली तुझे उकडीचे मोदक फार चांगले झाले." तेव्हा मला चांगलं वाटलं आणि माझ्या मुलीला पण खूप आवडले. ती पण बोलली, "मम्मा खूप मस्त उकडीचे मोदक बनवलेले आहे बघा." तर अशी माझी उकडीच्या मोदकची कहाणी होती. आता तुम्ही मला सांगा माझे उकडीचे मोदक पाहून, की मी उकडीचे मोदक बरोबर केले आहे की नाही ते. बघा छान अशी मी उकडीचं पीठ भिजवलं होतं बघा. छान मऊगीर झालं होतं ते. असं माझं पहिलं नव्हतं झालं आणि त्याची मस्तपैकी मी पातळ पातेली लाटून घेतली होती आणि मधोमध मस्तपैकी सारण भरलेलं होतं बघा. आजकाल सगळ्यांना उकडीचे मोदक जमतात. त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी सांगितली नाही आहे. मी तुम्हाला करून दाखवणार आहे बघा. हा माझा फर्स्ट मोदक होता हा. मी ट्राय केला होता बघा. छान जमला की नाही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बघा. याने माझा उत्साह वाढेल बघा. छान असे मी मोदक तयार करून घेतले होते. आता माझ्याकडे वाफवण्यासाठी ढोकळ्याचं पात्र होतं ज्यामध्ये नेट होती. त्यावर मस्तपैकी मी एक कापड घेतला होता. तो मी ओला करून घेतला होता आणि त्यावर मस्तपैकी उकडीचे मोदक पाण्यामध्ये थोडंसं डिप करून अशा पद्धतीने मी ठेवत आहे. ओला कापड आहे थोडा तो. आता मी त्यावर असं कापड टाकून त्यावर थोडंसं मी पाण्याचा शिपका मारून त्याला मस्तपैकी वाफायला ठेवणार आहे. 10 मिनिटापर्यंत छान वाफवून घेतले होते आणि माझे मोदक छान असे चमकदार झाले होते बघा आणि नरम झाले होते बघा. छान असे मोदक झालेले आहे माझे. तर तुम्हाला माझी नक्कीच मोदकाची रेसिपी आवडली असेल तर कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.